नाशिक महानगरपालिका निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जसजसे इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत तसेच मतदारही चांगला प्रामाणिक नगरसेवक मिळावा याचाही शोध घेत आहेत. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मधील महिला राखीव प्रभागातून नागरिकांना ज्येष्ठ समाजसेविका विमलताई राजेंद्र तडवी यांच्या रूपाने चांगला पर्याय उपलब्ध झाला. विमलताई तडवी या मागील 25 ते 30 वर्षापासून नागरिकांच्या सेवेसाठी अग्रेसर आहेत. प्रभागातील गोरेवाडी परिसरात विधवा गरीब महिलांना पेन्शन मिळवून देणे, आधार कार्ड, रेशन कार्ड काढून देणे यासह इतर कोणत्याही वेळप्रसंगी धावून झाल्या आहेत. विमलताई तडवी नेहमी तत्पर असतात. गोरेवाडीचा महत्त्वाचा रेल्वे गेटचा प्रश्न सोडवणाऱ्या आंदोलनात विमलताई तडवी यांचा मोठा सहभाग आहे. अशा कामसू प्रामाणिक महिलेला नगरसेवक पदाची एकदा संधी द्यावी अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत. विमलताई तडवी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या नाशिक रोड महिला आघाडीच्या उपाध्यक्ष तसेच गोरेवाडी लिंबोणी नगर महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत. यावेळी मेघा कैलास, मट्टू मंगल, पवन गाठ बांधे, मनीषा प्रकाश पवार, ॲडव्होकेट वनिता बनसोडे, मनीषा सालियन, शिंपीताई छाया नाईक, हेमलता बरेंजे आदी ॲडव्होकेट वनिता बनसोडे, प्रवीण नेटावणे, नाशिक. तडवी मावशी आमच्या शेजारी राहतात. त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य असतं. भरपूर समस्या त्यांनी सोडवल्यात. गोरेवाडीमध्ये त्यांचा ओळखी पण आहेत, दबदबा पण आहे आणि त्यांचा आमच्यावर आशीर्वाद पण आहे. त्यांना इच्छुक उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि नगरसेवक व्हाव्या अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांचीच गोरेवाडीतल्या. तर त्यांनी बऱ्याच समस्या इथल्या सोडवल्यात. अगदी महिला सशक्तीकरण करावं किंवा त्यांना मदत व्हावी ह्यासाठी बरेच प्रयत्न करतात. त्या पेन्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महिलांच्या, विधवा महिलांसाठी त्या प्रयत्नशील आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी बहुमताने विजय करावं तडवी मावशींना, एवढीच अपेक्षा आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. तडवी मावशी चांगलं काम करते. त्यांचं सहकार्य काहीतरी नगरसेवकाचं भेटलं तर आम्हाला खूप म्हणजे चांगलं आमच्या मनाला वाटेल आणि जे आम्ही सांगितलेलं ते काम सुद्धा तिच्या हातून व्हायला पाहिजे ही आमची. पद मिलना चाहिए, ये अधिकार मिलना चाहिए और जो भी वो हमारे लिए करते हैं सब महिलाओं के बारे में सोच के समझ के करते हैं. जो भी हमारे सोल्यूशन प्रॉब्लम वो सॉल्व करते हैं. हम यही निवेदन है, यही अपेक्षा है कि इनको सहकार्य करें सारी महिलाएं. मेरी नम्र विनती है और जो भी पद है वो मावशी को मिलना चाहिए. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. नगरसेवक इथंच राहतात. आमच्या समस्या असं आहे का आम्ही विधवा असताना आम्हाला पेन्शन चालू व्हावं. त्यांनी आमच्यासाठी मागील 2 वर्षात 2023-24 मध्ये खूप सहकार्य केलं. आपले राजू भाऊ आहे, किरण लोखंडे भाऊ आहे, यांनी पण खूप मार्गदर्शन दिलं आणि माझ्यासाठी खूप धावपळ केली किंवा बाकी इतर महिलांसाठी खूप प्रयत्न केले. तर माझं एवढंच म्हणणं आहे का आमच्या मावशींना हे नीटनेत त्यांना पुरस्कार भेटावा, त्याला ही संधी भेटावा आणि त्यांनी मार्गदर्शन करावा ही आमच्याकडून भेटायला पाहिजे बा पेन्शन अधिकार मिळावा. त्यांचा आतापासून वय किती ही एवढी माझी विनंती. सुद्धा मी सोडवणार आहे. कारण अंडरग्राउंड जो पूर होत आहे तिथं पाणी साचर, त्यामुळे आम्हाला त्या अंडरग्राउंड पेक्षा मोठा पूल दिला पाहिजे ही पण माझी समस्या आहे. आणि बुद्ध विभागाजवळ वारंवार मी नगरसेवकांकडे तक्रार केलेली आहे, नगरपालिकेत पण तक्रार केलेली आहेत आणि माझा मुलगा सचिन तडवी यांनी सुद्धा व्हॉट्सअपला टाकून त्या पाण्याची समस्या सांगेल आहे, पण त्याची दखल कोणीही घेतली नाही. तिथे कायम पाणी साचतं आणि मच्छरांचा इतका सुळसुळाट होतो की इथे काही लोक आजारी पडलेले आहे. काही लोक तिथे रस्ता खोदून ठेवलेला आहे, त्या रस्त्यावर पण कित्येक जण खाली पडलेले आहे, गाडून पडलेले आहे, सायकलून पडलेले आहे. ती पण समस्या मला मिटवायची आहे. आणि बुद्ध विहार हे जवळजवळ 14 सालापासून तसेच पडलेले आहे. आम्ही नगरसेवकांनाही सांगेल आहे, पण ते बुद्ध विहार होत नाही. तेव्हा बुद्ध विहाराची पण समस्या मी मिटवणार आहे.
दिले गाडीवर लक्षात बसावी. इथं भरपूर कोणते उभे राहतात, त्यांना लक्षात बसावी म्हणून आमच्या बुद्ध विहाराजवळ आम्ही जागा देतो आणि इथं पोलीस स्टेशन बसावी ही पण विनंती करते. जनतेने माझा विचार करावा. ही जुनी सगळ्या जनतेची राहील. जय भीम, जय भारत, जय संविधान. मी माझं नाव मंगल गाठबांडे. मी गोरेवाडीत राहते. आमच्या तडवे मावशी इथंच राहतात. आमच्या समस्या असं आहे का आम्ही विधवा असताना आम्हाला पेन्शन चालू व्हावं. त्यांनी आमच्यासाठी मागील 2 वर्षात 2023-24 मध्ये खूप सहकार्य केलं. आपले राजू भाऊ आहे, किरण लोखंडे भाऊ आहे, यांनी पण खूप मार्गदर्शन दिलं आणि माझ्यासाठी खूप धावपळ केली किंवा बाकी इतर महिलांसाठी खूप प्रयत्न केले. तर माझं एवढंच म्हणणं आहे का आमच्या मावशींना निमित्त त्यांना पुरस्कार भेटावा बा, त्यांना ही संधी भेटावा आणि त्यांना मार्गदर्शन करावा ही आमच्याकडून एवढी पेन्शन साठी त्यांना ते अधिकार मिळावा आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावा ही एवढी माझी नम्र विनंती. तुम बोलले तो हाँ, मेरा नाम मेघा कैलाश मट्टू, मैं गोरवाड़ी में रहती हूँ, कड़ी मावशी के बाजू में. तो मैं ये कहना चाहती हूँ, जो मावशी है उनको ये पद मिलना चाहिए, ये अधिकार मिलना चाहिए. और जो भी वो हमारे लिए करते, सब महिलाओं के बारे में सोच के समझ के करते, जो भी हमारे सोल्यूशन प्रॉब्लम वो सॉल्व करते. हम यही निवेदन है, यही अपेक्षा है कि इनको सहकार्य करे सारी महिलाएं. मेरी नम्र विनंती है और जो भी पद है वो मावशी को मिलना चाहिए. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी इच्छुक उमेदवार विमल राजेंद्र कदमी. मी या वार्डातून 19 वार्डातून इच्छुक आहे. तेव्हा मला जनतेने सहकार्य करावे. मला जर पद दिलं तर मी ह्या समस्या, जनतेच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या मी हाताळून काढीन. जनता रोड रस्ते जे तर नेहमीच होतातच होतात, परंतु आमच्या ज्या कोरोना काळामध्ये महिला विधवा झाल्या, काहीचे नवरे गेले, त्यांना अद्यापर्यंत पैसे नाही मिळाले. काहींना ज्या जुने भांड्याचे काम करतात त्यांना पेन्शन लागू न झालेल्या, जी पेन्शन चालू केली तीही बंद केली. करू साहेबांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून माझ्याकडे रोज महिला येतात आणि रोज विचारतात का मावशी आमची पेन्शन चालू करा, आमची पेन्शन चालू करा. पण जवळपास मी 20 ते 25 बायांची पेन्शन चालू केली. राजू बनसोडे, किरण लोखंडे यांनी मला साथ देऊन आणि बाहेरच्या समस्या मी भरपूर मिटवल्या. कोणाचे रेशन कार्ड काढून दिले, कोणाचे पॅन कार्ड काढून दिले, कोणाचे आधार कार्ड काढून दिले आणि भरपूर महिलांसाठी मी काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये वनिता विकास शाळेला मदत केली, धान्य वाटप केले, लोकांकडून मागून कपडे सुद्धा वाटप केले. अशा आम्ही भरपूर समस्या महिलांच्याही सोडवल्या, काही पुरुषांच्याही सोडवल्या. परंतु माझ्या हातात सत्ता नसल्यामुळे मी या समस्याला थोडी माघार आहे आणि माझ्या हाताची सत्ता जर आली तर मी रस्ते आमच्या वार्डमध्ये भरपूर जणांनी केले. कारण घरातून निघायला बरोबर आमच्या पायाला माती सुद्धा लागणार नाही, म्हणून बरोबर रस्ते तयार झालेले. तर मला रस्त्याचं काही म्हणायचं नाही, परंतु माझ्या ज्या महिला वंचित आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला हा अधिकार द्यावा, जी माझी ऋणी आहे आणि मी सर्वांची ऋणी आहे. एवढं बोलून रेल्वेचं पण 2 शब्द